वेळेच्या बंधनात आहोत आपण सर्वजण, आणि म्हणून फक्त अर्धा तास मिळेल, ज्या वेळेला शक्य असेल तेव्हा, शक्यतो दिवस असं तुम्ही एकत्र ठरवा आणि सामुदायिक प्रार्थना, आणि त्यालाच कृष्ण सेंटर असं नाव देतो. आतापर्यंत 207 सेंटर झालेले, पण सेंटर मधलाही अनुभव असा, आपल्याला काही अनुभव आला की त्यावेळेपुरतं यायचं, आणि नंतर तुमचं घर लांब आहे हो, आम्हाला यायला वेळ मिळत नाही हो, कोणी सांगितलेले लांब घरानी, एरवी आपण जातोच ना. पण भगवंतासाठी एक अर्धा तास वेळ आठवड्यातून एकदा, हा ही आपल्या जीवनातली एक मोठं कर्तव्य आहे असं समजून आपण करा, आणि ते केल्यामुळे भगवंताचं आपल्याला सतत मार्गदर्शन पाठबळ राहील. गेल्या वेळेला आत्ताच एक थोड्या दिवसापूर्वीची एक छोटीशी गोष्ट सांगते. आपल्याला ध्यान करायला सांगितलं होतं 3 दिवस, आणि त्यावेळेला आमच्याकडे कर्वेतू येऊन राहिलेल्या होत्या. इतक्यात मी ध्यान करत असताना सकाळी 8 वाजता कृष्णाने सांगितलं, माझ्या गळ्यातले दोन्ही हार काढ आणि माझ्या कमरेला घट्ट बांध. तेव्हा मी कर्वेतूला म्हटलं, कर्वेतू आता जे कोण येतील ना 2 जण, ते अत्यंत अडचणीत सापडलेले आहेत ना, पहा तुम्ही गळ्यातला हात कमरेला बांधायला सांगितलं. इतकं म्हणेपर्यंत 2 माणसं आली, ती दोघंही जवळ राहणारी होती, आणि त्यापैकी मी त्यांना सांगितलं, आपण दोघंही जे आलात ते अत्यंत अडचणीतच आलेले आहात. तर म्हणाले, हो, मी 15 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो होतो, आणि त्यावेळेला मला खूप मोठी अडचण होती म्हणून मी आलो होतो, आणि ती माझी झाली, आणि आता परत मी खूप अडचणीत सापडलेलो आहे. तर त्याच्यावर कृष्णाचं उत्तर असं, मी तुमचा गडी नाही. ती अडचण झाली म्हणजे यायचं, मला सांगायचं, अडचण तू झाली म्हणजे तू कोणाने मी कोण, असं कधी करू नका. आणि आत्ताच्या काळात तर माझ्यावरचा थोडा तरी अविश्वास तुम्ही दाखवला तर तुमच्या आणि माझ्यामध्ये 15 वर्षाची तरी येते. मी परत 15 वर्ष तिथे जाऊ शकत नाही. 15 वर्ष हा मानवी जीवनातला फार मोठा काळ. मला त्याचं काहीच नाही, मला 15 वर्ष म्हणजे काहीच नाही, पण तुमच्या दृष्टीने 15 वर्ष मात्र खूप आहे. म्हणून माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. मी सर्वांना सारखा आहे, सर्वांच्यासाठी सारखा उभा राहणार, आणि म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, आणि सामुदायिक प्रार्थना जिथे जिथे असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा, ती गाठा, आणि आठवड्यातून एकदा अर्धा तास फक्त, त्यातली पहिली 15 मिनिटं ओम नमो भगवते वासुदेव म्हणायची, नंतरची 10 मिनिटं आपला काही अनुभव सांगायचा, आणि शेवटची 5 मिनिटं गजर, बस संपलं. एवढं झाल्यानंतर कृष्ण भक्तीच्या प्रेमासाठी आपण एकत्र आलो, आणि कृष्ण भक्तीचं प्रेम लुटत लुटत घरी चाललो. म्हणजे जितक्या व्यक्ती त्या सामुदायिक प्रार्थनेला येतील तितक्या व्यक्तींच्या घरी कृष्ण भक्तीचं प्रेम रुजत जाईल. ते तिथे तिथे तुम्ही ते बीज रोवा. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थना आपल्या नाशिकमध्ये देखील 2 सेंटर आहेत, 2-3. इकडे एक आहे, आणखी दळवीकडे एक आहे. तेव्हा सामुदायिक प्रार्थनेला जरूर जा, जरूर जा, हे मुद्दाम सांगते. आणि कृष्णाला परत परत ज्यांच्याकडे सेंटर आहे त्यांनी बोलवलेलं आवडत नाही, स्पष्ट सांगतो. ज्याला माझी मदत मिळायची असेल तेच माझ्याकडे येणार, तेच माझ्यासाठी केंद्रात येणार, नसेल तर कोणालाही परत परत बोलवायचं नाही, असं सतत सांगत असतो. आपण हे सर्व लक्षात ठेवा. आणि आज भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन मंदिर उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी, आणि म्हणून रानडेंनी सुद्धा असंच सांगितलं, आज या मंदिराची देखभाल करणं, ते जतन करणं, विश्वास त्याच्यावर ठेवून त्यातली शक्ती वाढवणं, हे नाशिककरांचं जास्तीत जास्त काम आहे. आणि म्हणून मला खूप आनंद होतोय, म्हणून जास्तीत जास्त नाशिकच्या लोकांना मी बोलवीन असं त्यांना वाटत होतं. त्याप्रमाणे आता हा कार्यक्रम साजरा होतोय. आपण सर्व लक्षात ठेवा. आपल्याला जो फोटो दिलेला आहे सगळ्यांना नाशिककरांना आता दिला, पहा इतरांना पण मिळालं की नाही माहिती, पण दिला. तर त्या
लक्षात घ्या, 24 वर्ष त्या फोटोची आराधना झालेली आहे. 2 तप आणि ती 2 तपाची तपश्चर्या त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. म्हणून तो तुम्हाला दिलेला आहे खिशात ठेवण्यासाठी. मी सतत जवळ पाहिजे आणि मी सतत जवळ आहे ही भावना तुम्हाला ठेवण्यासाठी तो खिशात ठेवा. आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा मला हाक मारा, कृष्णा एरे, ओम नमो भगवते वासुदेवाय. या हाकेने मला आपलासा करून घ्या, या हाकेने मला जवळ बोलवा आणि ह्या हाकेने मला आपलासा करून घेऊन तुमच्यासाठी उभा करा, असं मी परत परत सांगतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री आणि सौ रानडे यांनी इथे यावं. मोठं कार्य करून घेतलं परब्रह्मांनी तुमच्याकडून आणि तो सगळ्यांच्यासाठी उभा राहणार याच्यासाठीच हे करून घेतलेलं अनुभव आहे. इथे जे रानडे साहेबांनी इथे ज्या पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीने गुरुजी लोक सुद्धा काम करणार नाही. इथे रानडे साहेबांची निष्ठा बघून गुरुजी लोकांना एक उत्साह आला आणि त्यांनी गुरुजी लोकांनी जे सगळं काम केलं त्याचं सगळं श्रेय हे यजमानांना आहे. त्यांची जी श्रद्धा आणि निष्ठा बघून काल संध्याकाळी मी बघितलं की त्यांना इथे एवढा वेळ बसल्यामुळे चालता येत नव्हतं. संध्याकाळी एवढे पाय दुखले असून सुद्धा त्यांनी 3 दिवस अत्यंत निष्ठेने काम केलं आणि हे खरोखरच अवर्णनीय आहे. इथला जो अनुभव आहे तो एक हृदयात कायमस्वरूपी साठवण्याची ठेव आहे. पैसे देणारे यजमान प्रत्येक असतात. आम्ही सध्याच्या व्यवहाराने पूर्वी गाय द्यायचे, पूर्वी मंदिर झालं की जमीन द्यायची, गाय द्यायची, त्याच्यामुळे व्यवहाराचं बोलण्याची गरज नसायची. आता प्रत्येक गुरुजी व्यवहाराचं पहिले बोलतात. त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक यजमान हा त्यांना जे आहे ते देत असतो. सध्याचा अनुभव असा की यजमानांना बरंचसं याच्यातलं काही कळत नाही. गुरुजी म्हणतात ते करतात. त्याच्यामुळे गुरुजी लोक कधी कधी काय किती काही केलं आणि किती काही नाही केलं तरी जे आहे ते त्यांना मिळणार असतं. ही सगळ्यात पहिली गोष्ट. पण इथला अनुभव हा अत्यंत साध्यंत पूजन काय झालं आणि अत्यंत साध्यंत विधी काय झाले याचं एकमेव कारण म्हणजे यजमानांची श्रद्धा आणि निष्ठा. ते याच्यामुळे गुरुजींना नेहमी यजमान देतात. पण आजचा दिवस असा आहे की गुरुजी हे यजमानांना एक त्यांच्याजवळ कृष्ण आहेच, त्यांना एक कृष्णाची मुद्रिका आणि महावस्त्र आणि श्रीफळ हे द्यावं अशी सगळ्या गुरुजी लोकांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना बोलवतो. स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु. साखर टाकायला सुरुवात करा. विचारून घ्या कोण साखर कोणाकोणी पहिले टाकायचे विचारून घ्या आणि तशा क्रमाने टाका. सरस्वती